नमस्कार. उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आली एक मस्त अशी रेसिपी. तर आता मुलांना सुट्ट्या लागणारच आहेत लवकर आणि कुणाकुणाला तर लागलेलीच आहेत सुट्ट्या. तर सुट्ट्या लागल्यावर मुलांचं म्हणजे एकच, त्यांना खेळायचं असतं भरपूर आणि मस्त मस्त खायचं असतं. तर मुलांच्या आवडीची एक रेसिपी बघूयात आज. तर आज आपण बघूया मटकी भेळ. तर मटकी भेळ करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. तर मटकी भेळ करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे चुरमुरे, याला चुरमुरे म्हणतात. कुणा म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं याला. तर आमच्याकडे चुरमुरे म्हणतात. तर हे चुरमुरे आहेत. त्याशिवाय मटकी भेळ करायची म्हटल्यावर ही आहे मटकी. ही बघा मटकी घेतली आहे मी, पाव किलो मटकी आहे, जरा जास्त भेळ करणार आहे मी. याशिवाय आहे फरसाण, फरसाण घेतलंय मी. तुमच्याकडे कुठलीही पापडी वगैरे कुठला फरसाण असेल तो तुम्ही घ्या. ही बारीक शेव घेतली आहे मी, बारीक शेव पण आपण वापरणार आहे. नसेल तर काही हरकत नाही, फरसाण नसला असला तरी चालणार आहे. इथं मी घेतलेले बघा हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलाय मी. हिरवी मिरची आणि मीठ मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घेतलेले. आणि याशिवाय आपल्याला भेळीचा आहे तोच कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, लिंबू वगैरे हे लागणार आहे. तर हे एवढं साहित्य आहे. तर चला सुरुवात करूया मटकी भेळ करायला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मटकी ही थोडीशी वाफवून घ्यावी लागणार आहे. तर चला मटकी आपण थोडीशी हळद वगैरे घालून वाफवून घेऊया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि मटकी मी 2-3 पाण्याने धुवून घेतली. स्वच्छ मटकी धुवून घ्यायची कधीही, कारण ती आपण बाजारातून विकत जर आणलेली असेल तर कसल्या पाण्यामध्ये भिजवली आपल्याला माहीत नसतं. तर स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा धुवून घ्यायची. तिथं चमचावर मी तेल घातलेलं आहे. याच्यामध्येच मी 1 मुठभर शेंगदाणे घालणार आहे. तुमच्याकडे जर खारे दाणे वगैरे असतील तर तुम्ही ते वापरू शकता, किंवा शेंगदाणे नाही वापरायचे तर नाही वापरले तरी चालणार. थोडेसे आपण तळून घेऊया याला. भाजलेले शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे सुद्धा तुम्ही हलकेसे तळून घ्यायचे. आपण भेळीमध्ये शेंगदाणे जरा असे दाताखाली आले तर छान लागतात म्हणून. चला तर आता याच्यामध्येच आपण काय करूया, थोडंसं हिंग घालूया. तेल गरम आहे आणि जो ठेचा केलाय मी त्याच्याला थोडासा ठेचा घालणार याच्यामध्ये. मला भेळ किती तिखट हवी आहे तसा घाला. थोडासा ठेचा असा तेलामध्ये परतून घेतला तर बाधत नाही. हळद घालायची आपल्याला, 1 अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. मटकी घालूया आता आपण. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाटाणे मिक्स मटकी मिळते ना ती सुद्धा घालू शकता. परतून घ्यायचे आपल्याला. मीठ घालून घेऊया आपण हे मटकी पुरतं आणि छान ह्याला आपण वाफवून घ्यायचंय. आता याच्यामध्ये पाणी वगैरे नाही घालायचं आपल्याला, असंच वाफवून घेऊया. कारण ह्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आपल्याला. मस्त अशी मटकी पण छान अशी लागली पाहिजे भेळी बरोबर. जर जास्त गिजगा अशी शिजली तर चांगली वाटणार नाही. तर फक्त 1-2 वाफ येऊ द्यायचा, बस होते. झाकून ठेवूया 2-3 मिनिटं. 1-2-3 मिनिटं आपण वाफ येऊ देऊया. तर बघा मटकी पण आपली आहे तयार. गॅस आता मी बंद करणार आहे. 1 वाफ आली म्हणजे बस होतं. आता थंड होऊ द्यायचं त्याला, कारण गरम गरम आपण भेळ नाही करू शकत. सगळे चुरमुरे आहेत ते नरम पडतील. चला तर आपली बेसिक तयारी तर झालेली आहे. आपण करतोय मटकी भेळ. तर ही मटकी पण आपली थंड झालेली आहे आता आणि टोमॅटो कांदा वगैरे कापून तर तयार आहे. हे चुरमुरे पण मी काढून घेतलेले आहेत बघा एका भांड्यामध्ये. पसरट भांड्यामध्ये घ्यायचे म्हणजे आपल्याला नीट हलवता येतात. तर चला चुरमुरे घेतलेले आहेत. आता एक लेअर देत जायचे, काही अगदी वेगळं काही नाही आहे. तर सगळ्यात आधी घालूया आपण हा कांदा. आता सगळ्यातलं थोडं थोडं आपण वाचवून ठेवायचे, कारण वरून सर्व करायचे आपल्याला. थोडं थोडं याच्यामध्ये घालायचं. हे बघा कांदा घातलाय आपण.
टोमॅटो घालूया अर्धा ह्याच्यातला. आणि खूप वेळ आधी करून ठेवायची नाही, अशी बेसिक तयारी करून ठेवली आणि सगळेजण जमा झाले की लगेच आपण हे मिक्स करून देऊ शकतो. फरसाण घालायचे आपल्याला. आता यातला क्रम मागे पुढे झाले तरी काय हरकत नाही, मी आपलं दाखवलं तुम्हाला. आपला तर कांदा टोमॅटो गेला खाली, आधी फरसाण घालायला पाहिजे होता, चुकलंय आपलं. आणि शेंगदाणे तरी मिक्सच करायचं एक जाई. खूप मोठं अगदी रॉकेट सायन्स नाहीच याच्यामध्ये. हे मटकी आहे तर मटकी आपण थोडीशी सर्व करायला ठेवूया. कोथिंबीर घालायची आपल्याला, मस्तपैकी कोथिंबीर घालून घ्यायची. वाव कसलं दिसतंय भारी ना, मस्त अगदी. आता थोडंसं जर ठेचा घालायचा आहे तुम्हाला तर नक्की घाला, कारण थोडीशी झणझणीत छान लागते भेळ. आता हे मिक्स करून घेऊया आपण, छान असं मिक्स करायचं आहे. आणि लिंबू आपल्याला जरासं घालायचं आहे त्याच्यामध्ये, अर्ध पिळायचे. पहिल्यांदा आपण हे मिक्स करूया आणि नंतर ना लिंबू पिळूया, म्हणजे सगळ्याला अगदी ते लिंबू लागेल. आता चिंचेचं पाणी नाही घालायचं आपल्याला, चिंचेचं पाणी याच्यामध्ये नाही घातलं जात. मी तर लहानपणी जी भेळ खायचे, मटकी भेळ, आठवडी बाजार असायचा आमच्या गावचा आणि ती भेळ यायची तिथं बाजारामध्ये आणि 5 रुपयाला फक्त भेळ मिळायची. ती खूप छान लागायची, मस्त अगदी. 5 का 7 रुपयाला मिळायची. तर त्याच्यामध्ये कांदा सुद्धा वापरला जायचा नाही, फक्त टोमॅटो असायचा, मटकी आणि फरसाण वगैरे एवढंच काही ते असायचं. पण इतकी छान लागायची भेळ, मस्त अगदी मस्त लागायची. आता ही कांदा मी थोडासा घातलेला, हे मिक्स करून घ्यायचं फक्त असं. बघा मस्त अशी. ह्यात लाल तिखट वगैरे घालायचं नाही, आपण हिरवी मिरची घातली तेच. तरी तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता, पण लाल तिखट नसतं याच्यामध्ये. चला तर आपण सर्व करून घेऊया भेळ. बघा असंच असतं प्लेट त्यांचा. बघा अशी मस्त अशी भेळ. आता आपण याच्यावरतीच घालूया कांदा. हे बघा थोडासा कच्चा कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची, टोमॅटो पण घालूया कच्चा थोडासा, मस्त असा. मस्त. आणि पुन्हा आपण घालायची थोडीशी मटकी, कारण मटकी भेळ आहे तर मटकीशिवाय मजाच नाही त्याला खरं म्हणजे खायला. मस्त अशी. ह्याच्यावर घालायची बारकी शेव. कुठं ठेवलं पॅकेट? आहे, मस्त अशी बारकी शेव घालायची आपल्याला याच्यावरती. आता इथं शेव नाही आहे तुमच्याकडं, काय हरकत नाही, जेवढं आहे त्याच्यात करायची. किती छान लागते. आपण याच्यात पण घालूया थोडीशी शेव. मग अशी आपण केली त्याच्यामध्ये शेव घातली नव्हती, तर त्याच्यात पण मी घातली शेव. आणि बघा किती छान दिसते, मस्त आपली मटकी भेळ अगदी सुंदर झालेली. बघा मस्त अशी मटकी भेळ तयार आहे खाण्यासाठी. आणि याच्याबरोबर जर 2 कैरीच्या फोडी असतील तर मग तर विचारूच नका. मस्त अगदी. कैरीचं सीझन आहे तर कैरी पण आहे मस्त अशी, तर नक्कीच आवडेल तुम्हाला. तर इथं ठेवूया आपण साईडला. आणि ही बघा मस्त अशी मटकी भेळ, नक्की ट्राय करा. आणि मुलं तर अगदी खुश होणार आहेत. अगदी चौपटीसारखी भेळ त्यांना खायला मिळणार. चौपटीवर अशी भेळ मिळत असेल की नाही मला नाही माहिती खरं म्हणजे. तिथं आपण ओली भेळ खातो, सुकी भेळ खातो, मटकी भेळ मी तर अजून नाही खाल्लेली. गावात आमच्या गावाकडे खाल्लेली, आठवडी बाजारामध्ये यायची आणि तिथं मी खाल्लेली. मी घरातच बनवते, खूप छान लागते बघा. तुम्ही पण नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. ही बघा मटकी भेळ मस्त यम्मी अशी, टेस्टी अशी, सगळ्यांना आवडेल अशी. तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी मटकी भेळ. अगदी चटपटीत आणि मस्त अशी टेस्टी अशी मटकी भेळ. नक्की ट्राय करायची तुम्हाला. ही बघा किती छान दिसते, मस्त अगदी. हे बघा नक्की ट्राय करा आणि मस्त चौपटीसारखी मजा घ्या.
चौपाटीला तर नाही मिळत, पण आपल्या घरी करून बघा एकदा नक्की, तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला आज माझा मटकी भेळचा व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर ही भेळ शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी करत राहा, केल्यानंतर खात राहा आणि खाल्ल्यानंतर कमेंट करून सांगत राहा. बघा मस्त अशी भेळ, मटकी भेळ, तोंडाची चव वाढवणारी मटकी भेळ. नक्की ट्राय करा.